प्रति महापालिका आहे, खास करून वांद्रे परिसरामध्ये आहे, त्या ठिकाणी माजी शिक्षण मंत्री यांचा मतदारसंघ आहे, कलानगर जवळ आहे. आदित्य ठाकरे नेहमी शिक्षणासंदर्भात प्रश्न उपस्थित करतात, ते देखील तिथेच राहतात. वरुण सरदेसाई यांचा मतदारसंघ आहे आणि अशा ठिकाणी तुमचं उद्या प्रति महापालिका आहे. तुम्ही त्यांना आमंत्रण दिलंय का, काय नेमकं? मी जेव्हा अगदी सुरुवात आपण या प्रति सभागृहाची केली होती त्यावेळेला आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिलेलं, ते आले नाही. आता काय परत रोज रोज आमंत्रण देण्यासारखं काही नाहीये. अनेक प्रश्न शिक्षणासंदर्भात ते उपस्थित करतात आणि तो विषय देखील हा, तर आमच्या सभागृहामध्ये आपण 2 वेळेला आपण कव्हर केलेलं आहे सगळ्यांनी सभागृहामध्ये. कुठलंही राजकारण आम्ही त्यामध्ये केलं नाही. जे होते ते लोकांशी निगडीत असलेल्या विषयांवरच चर्चा झाली. मला असं वाटतं ते बघून त्यांनी आता त्यांना यायचं असेल तर त्यांनी इच्छा व्यक्त करावी. आम्ही त्यांचं आणि आले तर स्वागतच करू, कोणाला काही वाईट वागणूक देणार नाही, आम्ही स्वागतच करू त्यांचं. उद्या प्रामुख्यानं नवीन जे शैक्षणिक धोरण आहे या शैक्षणिक धोरणावर चर्चा होणार आहे. सध्या हिंदी सक्तीचे हा मुद्दा सुद्धा तुम्ही असेल किंवा आता कालपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुद्धा घेतलाय आणि त्यात ही प्रतिसभागृह भरतंय बांद्र्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये ते सहभागी होतील अशी अपेक्षा आहे का आणि झाले तर? हे बघा, आमचं सभागृह सर्व राजकीय पक्षांसाठी खुलं आहे. ते आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. व्यासपीठावरून एकत्र येण्याची भाषा साधारण केली जाते, पण प्रमुख जेव्हा मुद्दे उपस्थित होतात त्यावेळेस समोरासमोर येऊन ते मुद्दे उपस्थित करणं आणि एकत्रितपणा दाखवणं तुम्हाला वाटतं? बघा, आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, याच्यामध्ये राजकारण काय नाहीये. पण जेव्हा कल्याण डोंबिवलीमध्ये एक मुद्दा होता, मला वाटतं पुलाचा का कसला तरी मुद्दा होता, त्यावेळेला दीपेश म्हात्रेंनी राजू पाटलांना फोन केला. आमच्या राजू पाटील त्या आंदोलनात सहभागी झाले. त्याच वेळेला प्रति सभागृहासाठी जेव्हा आम्ही आदित्य ठाकरेंना पत्र दिलं त्यावेळेला त्यांच्यापैकी कोण आलं नाही. हा फरक त्यांच्या मानसिकतेत आणि आमच्या मानसिकतेत आहे. फरक दाखवण्यासाठीच हे उदाहरण आहे, बाकी कुठलाही हेतू नाही. कंडिशन्स अप्लाय. महाराष्ट्रात अनेक भागात हिंदी बोललं जातं, परंतु आता नाना पटोले असं म्हणतात की एक मिनिट कुठल्या भागात? संपूर्ण महाराष्ट्रात हिंदी भाषा बोलली जाते असं नाना पटोले म्हणतायत की आता राज ठाकरेंनी फडणवीसांची मॅच फिक्सिंग. नाना पटोलेंचं मला असं वाटतं डोक्याचा जरा मेंदू तपासायला लागेल. कुठल्या ठिकाणी हिंदी? महाराष्ट्रात मराठीच बोलली जाते हे पहिले नाना पटोलेंनी समजून घ्यावं. आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. जर त्याच्याबद्दल पटोलेंना आक्षेप असेल तर मला असं वाटतं मग त्यांचे आम्हाला डोकं तपासावं लागेल आणि वेळ पडली तर कान पण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.